नमस्कार मित्रांनो, तर आपण 8 तास झोमॅटो करून किती कमाई होऊ शकते बघणार आहोत. आणि आज सण असल्यामुळे भाचीनं आपल्या साडी घातलेली बघा किती छान दिसते. बोलून चालून भाची कोणाची? चीटिंग करता है तू. आणि कामावर जाताना थोडं महाग लागते, पण तिला म्हणतो लवकर येतो म्हणून जातोय मी, निघतोय खाली येतोय लगे मीटर झिरो करतोय आणि लगे निघतोय आपल्या कामावर. अभी मजा आएगा ना भिड़ो मध्ये आली की पहिली ऑर्डर पडते 62 रुपयानं 10 किलोमीटर. मग काय पिकअप करतोय आणि निघतोय ड्रॉप लोकेशन कडे. असं पार्सल होतं, फुटलेलं होतं थोडं, पण दिलं ड्रॉप लोकेशनला, काय प्रॉब्लेम नाही. लगेच दुसरी ऑर्डर पिकअप करायला जातोय तर इथं असे रायडर बसलेले होते. मग आता माझी पण रेडी नव्हती, मी पण बसलो. रेडी झाली की दिली ड्रॉप लोकेशनला लगेच नेऊन. अशा बऱ्याच ऑर्डर डिलिव्हर केल्या आणि पुन्हा बुक पण लागलेली म्हणून आपलं आलो पाणीपुरी खायला. मस्त दादानं पाणीपुरी बनवून दिली, खाल्ली पोट भरून आणि अजून ऑर्डर डिलिव्हर करायला सुरुवात केली. आणि ही ऑर्डर पिकअप करून आलो ड्रॉप करायला. आणि इथं काय चेहरा दाखवतो तरी काहीच बोलत नव्हतं, म्हणलं आपल्याला ओळखीत नसेल, जाऊ द्या. गजब बेइज्जती है. येऊन बघतोय तर काय दरवाजा तर उघडाच आहे. आणि आलो डिलिव्हर करून टाकली ही पण ऑर्डर आणि निघालो की पुढची ऑर्डर द्यायला. पुढची ऑर्डर पण पिकअप केली KFC मधून आणि निघालो की ड्रॉप करायला. आणि इथनं पुढे तर असली ऑर्डर दिली ना, इथनं पुढे गाडी नाही ना काय नाही इथं इकडच्या साईडला. तर जाऊ दे म्हणलं, आता आपल्याला ऑर्डर कंप्लीट करायच्यात. एक झाली की दुसरी झाली की तिसरी पटकन ऑर्डर डिलिव्हर करून टाकली इकडच्याच सगळ्या ऑर्डर. आणि ऑर्डर शेवटची ऑर्डर पडली, घेतली, पिकअप केली, निघालो ड्रॉप लोकेशनला. गेलो ड्रॉप लोकेशनला, दिली ऑर्डर आणि रात्री 1:30 वाजता निघालो घराकडे. आणि आपली गाडी 125 किलोमीटर चालली. आणि 12च्या आधीची कमाई 1096 रुपये झाली आणि 12च्या नंतर 150 रुपये झाली. तर आपला मिनी ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.